आणि यानंतर थेट जाऊयात छगन भुजबळ सध्या बोलतात। उद्धवजी ठाकरे आणि आणखीन एक कोणतरी होतं प्रवीण एक मजला फक्त वरती जायचा आहे। किती वेळ लागणार, किती वेळ भेटणार, आतमध्ये जाण्या आणि बाहेर येण्यातच वेळ गेला। बाकी सगळ्यांनी हस्तांदोलन केलं, बाकी ठीक कशात काय ठीक। नेहमीप्रमाणे जो आहे एखादा ओळखीचा मनुष्य आपल्याला किंवा ओळखीचा नेता भेटल्यानंतर जे सोपस्कार असतात ते केले। ओबीसी संदर्भातली शिष्टमंडळाने देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। वाद जो आहे तो वरच्यावर दिवसेंदिवस जो वाढताना दिसतोय, काय नेमकं अधिवेशनाच्या काळात आमचा काही वाद नाही। आमचं म्हणणं असं आहे की बा ओबीसीला धक्का लावू नका, वेगळं आरक्षण द्या, एवढंच म्हणणं आहे। वाद आमच्याकडून नाही, आम्हाला वाद करायचा सुद्धा नाही। एवढे वर्ष आम्ही वाद केला ना, आता कशाला मी वाद करणार। पण वाद सुरू झालाय, ओबीसींना नेत्यांनी गावात बंदी केलेली आहे अशी घटना समोर तो वाद आहे। तर मला असं वाटतं की मराठा समाजाच्या आमच्या नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे। वर्षानुवर्ष जे आहेत आपण सगळे एकत्रित राहिलेलो आहोत आणि ही सर्व मंडळी जी आहे संविधानाने त्यांना जे सांगितलं, कायद्याने त्यांना जे संरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसने जे मान्य केलं, तर लिफ्टमध्ये 1 मिनिटापेक्षा सुद्धा जास्त वेळ आम्ही होतो, त्यामुळे 1 मिनिटात फक्त हस्तांदोलनं झाली असं छगन भुजबळ यांनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।